बिहार आणि उत्तर प्रदेशमधून दोघे जण येऊन याच शिवाजी पार करून अरोळी ठोकली होती की हमारी सरकार आएगी तो हम बाळासाहेब ठाकरे को गिरफ्तार करेंगे। मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही मला अटक कराल त्यावेळेस तुम्ही मुंबईत असलं पाहिजे, म्हणजे मुंबई पेटल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्यात टाकता येईल। हे वाक्य आहे बाळासाहेब ठाकरे यांचं। याच बाळासाहेब ठाकरे यांच्या एका शब्दावर मुंबई धावायची, थांबायची आणि पेटायचीही। यामुळे अनेक शिवसैनिकांना अटक झाली, अनेकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला, तर एका प्रकरणात चक्क बाळासाहेब ठाकरे यांना अटकही झाली होती। ती अटक नेमकी का झाली, प्रकरण काय होतं, बाळासाहेबांच्या अटकेनंतर मुंबईत वातावरण कसं होतं, शिवसेनेच्या आयुष्यातील पहिली दंगल शिवसेनेसह किती जणांना महागात पडली, किती जणांचा मृत्यू झाला, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या किस्सा खुर्चीचा मध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी सूरज पाटील आणि मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत। आज ही राजकारणातला राडा हा शब्द जर कुठल्या पक्षाला सर्वाधिक लागू होत असेल तर तो शिवसेनेला। मराठी माणसांचा विषय असो, नोकऱ्यांचा विषय असो, राजकीय टीकांचा विषय असो की असो सरकारविरुद्ध एखादं आंदोलन, शिवसेनेने त्या विषयावर हात घातल्यानंतर राडा झाला नाही अशी प्रकरणं फार कमी आहेत। हे सूत्र आजकाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही लागू होतं, पण सध्या आपण फोकस करू शिवसेनेवर। इतर पक्षांसोबत राडा करणारा शिवसेना पक्ष गेल्या 1 वर्षापासून आपल्यामध्येच भांडणं करताना दिसतोय। शिवसेनेत 2 गट झालेत, त्यामुळे शिवसेनेची जेवढी पब्लिक प्रॉपर्टी आहे त्यावर दोन्ही गटाकडून दावा केला जातोय आणि इथेच राडा होतोय। काल परवा तर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरही दोन्ही गटात राडा झाला होता। एकमेकांवर टीका करणं, त्याला प्रत्युत्तर देणं, पुन्हा राडा होणं, हाच प्रकार वारंवार होताना दिसतोय। याच वेळी शिवसेनेच्या आयुष्यातील पहिल्या दंगलीचा किस्सा डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही। शिवसेनेची स्थापना झाली 1966 साली। त्यानंतर जिथे संधी मिळेल तिथे शिवसेनेने आपली भूमिका चोख निभावली। याच स्थापनेच्या फक्त 3 वर्षानंतर शिवसैनिकांनी पहिली दंगल पाहिली। दिवस होता 26 जानेवारी 1969चा। हा दिवस म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम होता। जर प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारीपर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातला सीमाप्रश्न मार्गी लावला नाही तर दुसऱ्या दिवसापासून पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, कर्नाटक मुख्यमंत्री, काँग्रेसचे अध्यक्ष अशा नेत्यांना मुंबईत प्रवेशबंदी केली जाईल। बाळासाहेब ठाकरेंनी घोषणा केली म्हणजे शिवसैनिकांसाठी तो आदेशच होता। दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 जानेवारी 1969 रोजी त्यावेळेचे केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाणांचा मुंबई दौरा ठरला। बाळासाहेबांनी वॉर्निंग देऊन ही मंत्र्यांचा मुंबई दौरा ठरला होता। हे एका सापाच्या शेपटीवर पाय ठेवण्यासारखं होतं। मुंबई विमानतळावर यशवंतराव चव्हाणांचं विमान उतरलं। मंत्रालय आणि मलबार हिल या परिसरात त्यांचं काम होतं। शिवसैनिकांना हीच खबर पोहोचली। माहीम ते उरळी नाक्यापर्यंत यशवंतरावांची गाडी अडवण्यासाठी शिवसैनिकांनी प्लॅन आखला। याच गाडीसमोर शिवसैनिकही आले। शिवसैनिकांना बाजूला करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला। सत्ताधारी आणि शिवसैनिक असा सामना या दिवसापासून सुरू झाला। या घटनेच्या फक्त 11 दिवसांनी म्हणजेच 9 फेब्रुवारी 1969 रोजी त्यावेळेचे उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांचा मुंबई दौरा ठरला। वाद वाढू नये म्हणून त्यावेळेचे पोलीस आयुक्त इमॅक्युअल मोडक हे जाऊन बाळासाहेबांना भेटले। दोघांच्या चर्चेनंतर असं ठरलं की महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे एक निवेदन शिवसैनिक देसाई यांना देतील आणि त्यांची वाट मोकळी करतील। मात्र झालं ते उलटच। मुंबई विमानतळावरून मोरारजी देसाई आपल्या 4 चाकीने मलबार हिलकडे निघाले। सोबत पोलीस आयुक्तही होते। गाडी माहीम जवळ आली। ठरल्याप्रमाणे निवेदन देण्याचा कार्यक्रम होणं गरजेचं होतं, पण मोरारजी देसाईंची गाडी पाहून अनेकांनी दगडफेक करायला सुरुवात केली। यामुळे माहीममध्ये तैनात असलेले काही पोलीसही जखमी झाले होते। उलट मोरारजी देसाईंच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या। गाड्यांमध्ये बसलेले पोलीसही जखमी झाले। माहीमच्या राड्यातून गाड्या पुढे जात असताना वायरलेसवरून एक मेसेज आला। लेडी जमशेदजी टाटा रोडवरही काही शिवसैनिक थांबलेत, त्यामुळे तिथेही दगडफेक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे गाडी प्रभादेवीच्या दिशेने नेण्याचा निर्णय घेतला। प्रभादेवीमध्ये काही शिवसैनिक तगा देऊन बसले होते। तिथे गाडी येतात दगड, विटा, ॲसिडच्या बल्बचा मारा गाडीवर झाला। त्यातून ही चालाकीने ड्रायव्हरने गाडी काढली आणि थेट मलबार हिलकडे नेली। या दंगलीतून मोरारजी देसाई सुटले होते, पण इकडे दादरमध्ये हाहाकार माजला होता। लोकांची पळापळ, जाळपोळ, दगडफेक असे प्रकार सुरू झाले होते। दादरमध्ये 2 बसगाड्या आणि मिल्क बूथही पेटवलं होतं, तर कॅडल रोड, लेडी जमशेदजी टाटा रोड आणि रानडे रोडवरील पोलीस चौक्याही पेटवून दिल्या होत्या। त्या तारखेची रात्र झाली होती तरी दादर आणि आजूबाजूचा परिसर अजूनही पेटत होता। दुसऱ्या म्हणजेच 8 फेब्रुवारीचा दिवस उजाडला। यावेळी बाळासाहेबांचं भाषण परळच्या भोईवाडा मैदानात होणार होतं, तर दिवसभर दादर, परळ, लालबाग परिसरात दगडफेक, पोलीस शिवसैनिकांमध्ये पळापळ सुरूच होती। त्या सभेला बाळासाहेब गेले नाहीत, कारण पोलिसांनी सभा, मोर्चा, मिरवणुकांसाठी बंदी हुकूम लागू केला होता। त्यामुळे बाळासाहेबांच्या जागेवर आले त्यावेळेचे नगरसेवक दत्ता साळवी। पोलिसांनी दत्ता साळवी आणि काही शिवसैनिकांना ताब्यात घेतलं।
ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वातावरण अजून तापलं। रात्रीच्या वेळी ही शिवसैनिकांचे मोर्चे निघाले। नायगावमधील एक पोलीस चौकी ही जाळली। बेस्ट, सिनेमाघरं, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या सगळं बंद झालं। आता दिवस उजाडला 9 फेब्रुवारीचा। सोलापूर दौऱ्यावर असलेले त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक मुंबईत परतले। मुख्यमंत्री मुंबईत येण्याआधीच बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, दत्ताजी साळवे आणि काही शेकडो शिवसैनिकांना अटक झाली होती। बाळासाहेबांना अटक करणं सरकारला अजून महागात पडलं, कारण या गोष्टीमुळे अख्खं दादर पेटायला सुरुवात झाली। दाक्षिणात्यांची अनेक हॉटेल्स, टपऱ्या जे समोर दिसेल त्या सगळ्यांना आग लावण्यात आली। भडकलेल्या शिवसैनिक लाठीचार्जने शांत होणार नव्हता। पोलिसांसमोर एकच पर्याय होता, तो म्हणजे गोळीबार। दंगा, जाळपोळ आणि गोळीबारामुळे 9 फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत 7 जणांचा मृत्यू आणि 35 जण जखमी अशी बातमी समोर आली। शिवडी, वरळीचं सेंचुरी बाजार, माहीम रेल्वे स्टेशन, सँडहर्ट्स रोड, दादर, परळ, लालबाग अशा अनेक ठिकाणी फक्त काही ना काही पेटत होतं। जिथे परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर जाईल तिथे गोळीबार अशी परिस्थिती झाली होती। 10 फेब्रुवारीचा दिवस उजाडला। बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, दत्ताजी साळवेंना पुण्याच्या येरवडा तुरुंगात पाठवण्यात आलं। आतापर्यंत मृतांचा आकडा 20 पर्यंत पोहोचला होता। जखमीच्या आकड्याने 100 पार केली होती। 3 दिवसातच मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेली होती। बाळासाहेबांची सुटका होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, हेच शिवसैनिकांचं सांगणं होतं। सरकारनं हे ठरवलं, मुंबईची परिस्थिती हाताळण्यासाठी लष्कराला बोलवायचं। दुसरीकडे शिवसैनिकांनी शांत राहावं म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून पोलिसांनी एक निवेदन लिहून घेतलं। माझं तमाम शिवसैनिकांना असं आव्हान आहे की शांतता आणि सुव्यवस्था ताबडतोब प्रस्थापित व्हायला हवी, मात्र कोणत्याही परिस्थितीत आपल्या संघर्षाचा फायदा कम्युनिस्टांना होता कामा नये। ठाकरेंनी केलेल्या या आव्हानाला शिवसैनिकांकडून प्रतिसाद मिळाला। शिवसैनिक शांत होऊ लागले, पण तोपर्यंत तब्बल 59 निष्पापांचा बळी गेला होता, तर शेकडोहून अधिक जण जखमी झाले होते। हॉटेल्स, टपऱ्या, दूध विक्री केंद्र अशा अनेक मालमत्तांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। तेही वेगळंच, एका बाळासाहेबांच्या घोषणेवरून इतकं सगळं घडलं होतं हे कळायलाही सरकारला उशीर झाला होता। अखेर 3 महिन्यांनी बाळासाहेबांची तुरुंगातून सुटका झाली आणि शिवसेनेचा प्रवास पुन्हा सुरू झाला। हा किस्सा लेखक प्रकाश अकोलकर यांच्या जय महाराष्ट्र या पुस्तकातून घेण्यात आलाय। या एका घटनेमुळे दंगल काय असते हे मुंबईला आणि सरकारलाही कळून चुकलं होतं। मंडळी, आता वेळ झाली इथंच थांबण्याची। तुम्हाला बाळासाहेबांच्या या दंगलीबद्दल कोणता किस्सा माहिती आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।